जरंडेश्वर शुगर मिल्सला सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार 71व्या शुगर एक्स्पोमध्ये गौरव 2500 TCD पासून 20,000 TCD क्षमतेपर्यंतचा उल्लेखनीय प्रवास. चिमणगाव तालुका कोरेगाव येथील जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेडला डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन इंडिया यांच्या वतीने आयोजित 71व्या शुगर एक्स्पो 2026मध्ये सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्काराने गौरवण्यात आले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, शिस्तबद्ध नियोजन, आर्थिक शिस्त, कार्यक्षमता, ऊर्जा व्यवस्थापन, पर्यावरणपूरक उपक्रम आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला दिलेले सर्वोच्च प्राधान्य याची दखल घेत कारखान्याला हा बहुमान मिळाला आहे. साखर कारखानदारीतील मार्गदर्शक व्यक्तिमत्व, ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील आणि माजी मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते जरंडेश्वर शुगर मिल्सला हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेडचा प्रवास हा केवळ गाळप क्षमतेतील वाढीचा इतिहास नसून कारखान्याचे संचालक सचिन शिनगारे साहेब यांची दूरदृष्टी, आर्थिक शिस्त, काटकसरीची कार्यसंस्कृती, शिस्तबद्ध नियोजन, तांत्रिक उत्कृष्टता आणि शेतकरी हिताच्या दृढ बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण आहे. कोणताही गाजावाजा न करता प्रसिद्धीपेक्षा कार्याला प्राधान्य देत आणि शेतकऱ्यांचा विश्वास हे सर्वात मोठे भांडवल मानत जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेडने आधुनिक, सक्षम, विश्वासार्ह आणि भविष्यवेधी एकात्मिक साखर उद्योग म्हणून महाराष्ट्रात आपली स्वतंत्र व मानाची ओळख निर्माण केली आहे. सन 2011मध्ये अवघ्या 2500 TCD गाळप क्षमतेपासून सुरू झालेला कारखान्याचा प्रवास आज 18,000 TCD क्षमतेच्या अत्याधुनिक एकात्मिक साखर संकुलापर्यंत पोहोचला आहे. कोरेगावसह सातारा, मानखटाव, वाई आणि फलटण तालुक्यातील वाढत्या ऊस उत्पादनाच्या दूरदृष्टीने विचार करून कारखान्याने नियोजनबद्ध विस्तार केला. अल्पावधीतच महाराष्ट्रातील सर्वाधिक गाळप क्षमतेच्या कारखान्यांमध्ये अग्रस्थान मिळवण्याचा मान जरंडेश्वर शुगर मिल्सने मिळवला आहे. या यशामागे संचालक सचिन शिनगारे यांचे सुयोग्य नियोजन, सक्षम व्यवस्थापन आणि अधिकारी कर्मचाऱ्यांची मेहनत महत्त्वाची ठरली आहे. 52 मेगावॅट को जनरेशन 300 KLPD डिस्टिलरी गाळप क्षमता वाढवतानाच कारखान्याने उपपदार्थांचा प्रभावी वापर आणि ऊर्जा व्यवस्थापनावरही विशेष भर दिला आहे. कारखान्यात 52 मेगावॅट क्षमतेचा को जनरेशन प्रकल्प तसेच 300 KLPD क्षमतेचा डिस्टिलरी व इथेनॉल प्रकल्प उभारण्यात आला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उभारलेल्या या प्रकल्पांमुळे कारखान्याची कार्यक्षमता वाढण्यासोबतच ऊर्जा व्यवस्थापन आणि पर्यावरणीय निकषांच्या पालनासहही मोठी मदत झाली आहे. शेतकरी केंद्रबिंदू, सक्षम तोडणी वाहतूक यंत्रणा, काटेकोर नियोजन आणि वेळेवर अंमलबजावणीच्या माध्यमातून ऊस पुरवठा साखळी अधिक कार्यक्षम व विश्वासार्ह करण्याचा प्रयत्न कारखान्याने केला आहे. शेतकऱ्यांच्या घामाला योग्य मोबदला हे केवळ ब्रीदवाक्य न ठेवता कारखान्याच्या निर्णय प्रक्रियेच्या केंद्रस्थानी शेतकरी असल्याचे व्यवस्थापनाने अधोरेखित केले आहे. प्रसिद्धीपेक्षा कार्याला प्राधान्य देत आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास हेच आपले सर्वात मोठे भांडवल मानत कारखान्याने महाराष्ट्राच्या साखर उद्योगात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. प्रत्येक गाळप हंगामाचे नियोजन, वेळेत पूर्ण होणाऱ्या जबाबदाऱ्या आणि समाधानी शेतकरी हीच कारखान्याच्या कार्यक्षमतेची खरी पावती असल्याचे मानले जाते. या पुरस्कारामुळे कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोडणी कामगार, वाहतूकदार आणि मुकादम यांच्या योगदानाचेही कौतुक झाले आहे. कारखान्याच्या प्रगतीत प्रत्येक घटकाचा मोलाचा वाटा असल्याने हा पुरस्कार संपूर्ण जरंडेश्वर परिवाराच्या मेहनतीचे यश असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. पुरस्कार वितरण सोहळ्यास कारखान्याचे संचालक सचिन शिनगारे, कार्यालय अधीक्षक संदीप सावंत, वर्क्स मॅनेजर सुभाष थोरात, मुख्य शेतकी अधिकारी चंद्रकांत थोपटे, HR मॅनेजर दिगंबर गिडे, डिस्टिलरी मॅनेजर बाळासाहेब शिंदे, को जनरेशन मॅनेजर सुहास रनवरे, फायनान्स मॅनेजर अनिल भगत, EDP मॅनेजर राहुल भोसले, सुरक्षा अधिकारी दादासाहेब कदम, परचेस ऑफिसर रत्नाकर जंगम, शेतकी अधिकारी प्रमोद कंसे, इलेक्ट्रिकल इंजिनियर सावंत आणि डेप्युटी इंजिनियर निखिल महमाने यांच्यासह कारखान्याचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. जरंडेश्वर शुगर मिल्सला मिळालेला हा पुरस्कार कारखान्याच्या व्यवस्थापनाची कार्यक्षमता, अधिकारी कर्मचाऱ्यांची मेहनत आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विश्वासाची पावती मानली जात असून या यशाबद्दल संपूर्ण जरंडेश्वर परिवाराचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. साखर उत्पादनाबरोबरच 52 मेगावॅट को जनरेशन प्रकल्प, 300 KLPD क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प अशा विविध क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान, शिस्तबद्ध नियोजन, कार्यक्षम व्यवस्थापन आणि शेतकऱ्याच्या घामाला योग्य मोबदला याचा अवलंब करत जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेडने शेतकरी, उद्योग आणि समाज याचा विश्वास संपादन केला आहे. यावर्षीचा जरंडेश्वर शुगर मिल्सला बेस्ट शुगर फॅक्टरी अवॉर्ड. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट. कोरेगाव तालुक्यात सायकलिंग चळवळ विस्तारण्याचा संकल्प, गरजू विद्यार्थ्यांना 7 दिवसात सायकली देणार आमदार महेश शिंदे. शरीर निरोगी व तंदुरुस्त ठेवण्यासाठी सायकलिंग अत्यंत महत्त्वाचे असून कोरेगाव सायकल प्रेमी फाउंडेशनचा उपक्रम कौतुकास्पद आहे.
हा उपक्रम संपूर्ण तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटात पोहोचवून गरजू विद्यार्थ्यांना 7 दिवसात सायकली उपलब्ध करून देऊ. तसेच आगामी अर्थसंकल्पातील निधीतून राज्यमार्ग व महामार्गालगत सायकलिंग ट्रॅक उभारण्यास प्राधान्य देऊ अशी ग्वाही आमदार महेश शिंदे यांनी दिली. आमदार महेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे यांच्या पुढाकाराने आमदार महेशदादा शिंदेसाहेब विचार मंच, आमदार महेशदादा शिंदेसाहेब युवा मंच, कोरेगाव नगरपंचायत व सायकलप्रेमी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोरेगाव वर्धनगड कोरेगाव सायकल रॅली काढण्यात आली. सुमारे 230 विद्यार्थी, युवक युवती सहभागी झाले. कार्यक्रमास डॉक्टर संजय दीक्षित, नितीन बर्गे, कोरेगाव रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र गोसावी, माजी उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे, माजी नगरसेवक महेश बर्गे, नगरसेवक साईप्रसाद बर्गे, अजित बर्गे, रशीद शेख, संतोष बर्गे, दीपक कांबळे, सुहास गोळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. सकाळी 6 वाजता मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात झाली. राहुल बर्गे स्वतः रॅलीत सहभागी झाले. सायकलिंगमुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यायामाची सवय, पर्यावरणप्रेम, शिस्त व व्यसनमुक्तीचे संस्कार रुजतील. प्रत्येक गावात फाउंडेशनचा विस्तार करून गटप्रमुख नियुक्त करावेत आणि शाळांपर्यंत हा उपक्रम पोहोचवावा असे आवाहन आमदार शिंदे यांनी केले. पुशेगाव खटाव सायकल ट्रॅकचे काम सुरू असून भविष्यात सायकलिंगचे जाळे संपूर्ण मतदारसंघात उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. विषमुक्त स्वयंपाकघर अभियानाचा कोरेगावात सोमवारी शुभारंभ. चौथाही येथे महिलांसाठी विशेष मार्गदर्शन आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन. कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेश शिंदे यांच्या वाढदिवसाचे तसेच स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात विषमुक्त स्वयंपाकघर अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाचा कोरेगाव तालुक्यातील शुभारंभ सोमवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता कोरेगाव शहरातील श्री भैरवनाथ मंदिर सभागृहात करण्यात येणार आहे. याचवेळी आमदार महेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. शहरातील सामाजिक कार्यकर्त्या स्वाती प्रशांत पवार यांनी याबाबत माहिती दिली. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे यांनी समाजकारणामध्ये सक्रिय असताना विषमुक्त स्वयंपाकघर ही संकल्पना हाती घेतली होती. आता जिल्हा परिषदेची धुरा सांभाळताना संपूर्ण सातारा जिल्हा कर्करोग मुक्त आणि मधुमेह मुक्त करण्याच्या उद्देशाने या अभियानाचा व्यापक प्रसार करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. विषमुक्त स्वयंपाकघराच्या माध्यमातून दैनंदिन आहारातील अनावश्यक रासायनिक घटक, आरोग्यास घातक पदार्थ तसेच चुकीच्या आहार पद्धतीबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. विशेषतः महिलांनी आपल्या कुटुंबाच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वयंपाकघरात कोणत्या बाबींची काळजी घ्यावी, आहारात कोणते बदल करावेत याबाबत अभियानाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाणार आहे. या अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे या विषमुक्त स्वयंपाकघर या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करणार असून कोरेगाव शहरातील महिलांशी विशेष संवाद साधणार आहेत. शहरातील प्रभाग क्रमांक 7, 8 आणि 9 मधील नागरिकांचा विश्वास व सहकार्याच्या जोरावर ही मोहीम निश्चितपणे यशस्वी करू असा विश्वास स्वाती पवार यांनी व्यक्त केला. पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध सातारचे पल्स हॉस्पिटल आणि कोरेगाव येथील पाटील हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड यांच्या विशेष सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. नागरिकांना या शिबिरात विविध आरोग्य तपासण्या करून घेता येणार असून पात्र नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड काढून देण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी नागरिकांनी विशेषतः महिलांनी आधार कार्डशी संलग्न मोबाईल क्रमांक आणि संबंधित मोबाईल हँडसेट सोबत आणणे आवश्यक आहे. या अभिनव उपक्रमाचा लाभ कोरेगावसह शहरासह परिसरातील नागरिकांनी आणि महिलांनी मोठ्या संख्येने घ्यावा. महिलांनी विषमुक्त स्वयंपाकघर अभियानाच्या मार्गदर्शन कार्यक्रमास उपस्थित राहून आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी आवश्यक माहिती जाणून घ्यावी तसेच मोफत आरोग्य तपासणी करून घ्यावी. उपस्थित सर्व महिला भगिनींना विषमुक्त स्वयंपाकघर उपक्रम अंतर्गत एक उपयुक्त भेटवस्तू दिली जाणार असल्याचे स्वाती प्रशांत पवार यांनी सांगितले. कोरेगावात भर दुपारी फ्लॅटचे कुलूप तोडून 3,87,000चे दागिने लंपास, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल. कोरेगाव शहरातील मार्केट यार्ड समोरील अनन्या रेसिडेन्सीमध्ये भर दुपारी फ्लॅटचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सोन्या चांदीच्या दागिन्यांसह सुमारे 3,87,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना रविवारी दिनांक 9 ऑगस्ट रोजी दुपारी घडली. या प्रकरणी प्रियंका संदेश चव्हाण वय 31 राहणार अनन्या रेसिडेन्सी मार्केट यार्ड समोर कोरेगाव यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी दुपारी सुमारे 12:15 ते 2:30 वाजण्याच्या दरम्यान
प्रियंका चव्हाण या मुलांसाठी शैक्षणिक साहित्य आणण्यासाठी घराबाहेर गेल्या होत्या. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने दरवाजाचे कुलूप तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश केला. घरातील सोन्याचे मिनी घंटन, मंगळसूत्र, कानातील रिंगा, झुमके व फुले तसेच चांदीचे पैंजण आणि चैन असा एकूण 3,87,000 रुपयांचा ऐवज कपाटातून लंपास केला. घटनेची माहिती मिळताच कोरेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि माहितीच्या आधारे तपास सुरू केला असून परिसरातील CCTV फुटेजची तपासणी केली जात आहे. पोलीस उपनिरीक्षक ओमकार भेगडे हे पुढील तपास करत आहेत. त्रिपुटी खिंडीत भरधाव कारची एसटी बसला धडक, कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सातारा लातूर महामार्गावरील त्रिपुटी खिंड येथे भरधाव आणि निष्काळजीपणे कार चालवून एसटी बसला धडक दिल्याची घटना शनिवारी दिनांक 8 ऑगस्ट रोजी रात्री 9:15 वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात एसटी बसच्या पुढील भागासह मागील बाजूचे नुकसान झाले. या प्रकरणी कार चालक रामचंद्र महादेवराव रामपुरे वय 66 राहणार आंधळी तालुका मान यांच्याविरुद्ध कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वडूज आगारातील एसटी बस चालक इक्बाल बाबासाहेब शिकलगार वय 39 राहणार कळंबी तालुका खटाव यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री सुमारे 9:45 शिकलगार हे वडूज आगाराची एसटी बस घेऊन कोरेगावहून साताऱ्याच्या दिशेने जात होते. त्रिपुटी गावच्या हद्दीतील त्रिपुटी खिंड परिसरात त्यांची बस आली असता समोरून रामचंद्र रामपुरे हे त्यांच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाची हुंडाई कार भरधाव वेगाने घेऊन आले. कार चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगईने व बेदरकारपणे वाहन चालवत रॉंग साईडने येऊन एसटी बसच्या चालकाच्या बाजूच्या पुढील भागातील बंपरला धडक दिली. या धडकेत बसचा बंपर व मडगाड तुटून नुकसान झाले. धडकेनंतर कार मागे गेली आणि पुन्हा एसटी बसच्या उजव्या बाजूच्या मागील टायरच्या मागील भागाला धडकून बस खाली गेली. त्यामुळे बसच्या मागील बाजूचा पत्रा तुटून नुकसान झाले. या घटनेनंतर एसटी चालक इक्बाल शिकलगार यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार रामचंद्र रामपुरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार ज्ञानदेव साबळे तपास करत आहेत.